केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। आज रात्री पुण्यामध्ये आगमन झाल्यानंतर त्यांचा पुण्यामध्येच मुक्काम असेल आणि त्यानंतर उद्या सकाळी ते राजमाता जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेऊन रायगड किल्ल्याला भेट देणार आहेत आणि त्यानंतर ते मुंबईतल्या एका कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती दर्शवतील। या सर्व दौऱ्यादरम्यान ते रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनासाठी देखील जाणार आहेत। दरम्यान अमित शहांचा दौरा हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण अनेक महत्त्वाच्या बाबींसंदर्भातले निर्णय या दौऱ्यामध्ये घेतले जाऊ शकतात अशी जोरदार चर्चा सुरू आहे। हा बिलकुल राजकीय दौरा नाही आहे। रायगडावर अमित भाई जाता आहे आणि तिथे जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला अमित भाई राहणार आहे। आता रायगडमध्ये गेल्यावर अमित भाई यांनी निमंत्रण स्वीकारलं आणि एक प्रमुख पक्ष आहे अजितदादाचा, सुनील तटकरे ज्यांचे अध्यक्ष आहेत, आणि सुनील तटकरे हे आमच्या महायुतीच्या काही प्रमुख पक्षाचे अध्यक्ष आहेत। त्यामुळं अमित भाई त्या ठिकाणी जे जात आहेत यात काही वावगं नाही, राजकीय नाही, केवळ एक संस्कार संस्कृती जी आहे आपली ती महाराष्ट्रामध्ये आपण विरोधी पक्षाच्या लोकांच्या घरी जातो, पण इथं जर महायुतीचे अध्यक्ष आहे त्यामुळं अमित भाईंचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये। त्यांनी जो रायगडावर कार्यक्रम घेतला तोही कार्यक्रम त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम आहे आणि मग तटकरेकडे जाणार आहे, राजकीय भांडवल करू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।